बसलेले आहात, असं काय कारण आहे की तुम्हाला आमरण उपोषण करावं लागलं? आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली नसती, पण संगीता राठोड मॅडम ज्या आहेत ही आमच्यावर वेळ आणलेली आहे. आमचं म्हणणं त्यांना असं होतं की तहसीलदार साहेबांनी ऑर्डर केली कुळाची, कूळ नाही यांचं आणि यांनी खरेदी घेतलेली प्रॉपर्टी आहे, याला कूळ लागत नाही म्हणून सांगितले. त्यानंतर त्यांनी समोरची पार्टी जी आहे ते दुःखी होऊन SDMकडे अपील केले. अपील केल्यानंतर SDM साहेबांनी त्यांचं अपील फेटाळून लावलं आणि तहसीलदाराचा निर्णय कायम ठेवला. मग त्यानंतर त्यांनी पुन्हा दुःखी होऊन महान आपले जे सामान्य प्रशासनाचे मॅडम आहेत संगीता राठोड यांच्याकडे अपील केलं आणि या महान अभ्यासक मॅडमनी असा निर्णय दिला की तहसीलदारांनी जो निर्णय दिला होता तो निर्णय रद्द करून त्याच्यावर फेरविचार सखोल चौकशी करून निर्णय द्यावा म्हणतात. तर अगोदरच तहसीलदार साहेबांनी सखोल चौकशी करून निर्णय दिलेला आहे. पुन्हा निर्णय देण्याची आवश्यकता केवळ हा टाईमपासपणा आहे, वेळ घालूपणा आहे. 7 वर्षापासून आम्ही हेच करत आहोत. अपीलमध्ये जा म्हणतात, माझी एक वेळेस सही झाली, अपीलमध्ये जा. अपीलमध्ये जाऊन आम्ही करायचं काय? तुम्ही तहसीलदारकडे पाठवला, तहसीलदार पुन्हा तेच रिझल्ट देईल. पुन्हा जे आहे ते त्यांनी याच्याकडे SDMकडे अपील करतील, पुन्हा जे आहे ते त्यांनी SDM फेटाळून लावतील, पुन्हा तुमच्याकडे येईल, पुन्हा तुम्ही तहसीलदाराकडे जा म्हणता. आम्ही आयुष्यभर हेच करायचं का? नेमकं अपील कशासाठी करणार आणि तो मसला काय होता? अपील आम्ही करणारच नाही सर. हे सर्वे नंबर जे आहे 7 होता आणि गट नंबर त्याचे 2 गट पडलेत, 25 आणि 27. 25 नाही, 24 आणि 27. 24 आणि 27. मग जे आहे ते 24 आम्ही जे खरेदी घेतलेली जमीन आहे आमच्या वडिलांनी 1966ची खरेदी आहे आणि फेरबी 24 एकरचा झालेला आहे. फेरबी 24 एकरचा झालेला आहे. आणि यांनी जे आहे ते कुळामध्ये जमीन ज्या म्हणतात यांना कुळामध्ये ऑलरेडी 24 एकर मिळालेली आहे. कोण मागतं कुळामध्ये? 44 एकर मिळालेली. कुळामध्ये जमीन कोण मागतंय? हे आपलं राठोड नाही धनाजी चव्हाण, उदा धनाजी चव्हाण व्यवस्थित सांगा. त्यांचे वारस. त्यांचे वारस मागतात. तुमचं त्यांचं नातं काय? काही संबंध नाही. काही संबंध नाही, दूरदूरवर संबंध नाही, दूरदूरवर संबंध नाही. आणि त्यांची इतर अधिकारामध्ये नोंद आहे की 118 एकरवर जिल्हा अधिकारी जे सामान्य प्रशासनाचे आहेत संगीता राठोड यांच्याबद्दल बोलताय का? त्यांच्याबद्दल बोलतो. मग यांनी अभ्यास काय करून डिसिजन दिला? यांनी ह्या पदावर आहेत, पदाचा गैरवापर केला नाही का? तर तुम्हाला त्यांचा निर्णय मान्य नाही का? मान्य नाही बिलकुल. त्यांचा निर्णय मान्य असल्यामुळे तुम्ही आमरण उपोषणाला बसले. यस, मनमानी निर्णय. मनमानी निर्णय द्यायला सर काही पण त्यांचा काही संबंध नाही. काही त्यांना संबंध नाही. सर्वे नंबर 5 मध्ये कूळ लागलेला आहे आणि सर्वे नंबर 76 मध्ये कूळ लागलेले 24 एकर 48 एकरचं आणि 118 एकरमध्ये अजून कुळात नाव आहे त्यांचं. म्हणजे असे 12 गटामध्ये 200 एकरमध्ये कूळ आहे. म्हणजे ते का सरकारची जवाई आहे का? आम्ही खरेदी केलेली 1966मध्ये ती जमीन रद्द करून मॅडम म्हणते की तहसीलदारकडे जा आणि तहसीलदारने ऑर्डर केलेले 2024मध्ये तो ऑर्डर कॅन्सल करा म्हणते आणि SDM साहेबांनी सुद्धा आदेश केलेले तो कॅन्सल करा. भूमी अभिलेखनी ऑर्डर केलेले तो कॅन्सल करा. म्हणजे हे पदावर आहे म्हणून का हे राजा झालेले का? असे हजारो शेतकरी आहे आणि त्यांचे समृद्धीत गेलेले बळजबरी त्यांच्यावर केस दाखल करतात आणि सेटलमेंट करतात. आणि तुम्ही शासनाची किती वेळेस पत्र व्यवहार केला? मी कमीत कमी आज 9 वर्षापासून पत्रव्यवहार चालू आहे माझा. आणि समृद्धीचे पैसेसुद्धा तक्रार देऊन त्यांनी रोखलेले. समृद्धी आता फुटायला आलेले तरी बी मोबदला मिळालेले नाही आणि बळजबरीच कोणाच्या जमिनीवर हे करतात आणि पैसे रोखतात आणि बादमध्ये सेटलमेंट करतात. दिशा काय राहील आंदोलनाची? आमची आंदोलनाची दिशा आहे सर. आम्ही 12 तारखेला बसलो, 14 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे. कालावधी दिल्यानंतर जर समजा त्यांनी आमच्याशी संपर्क साधून त्यांचा निर्णय काय आहे ते आम्हाला जर नाही सांगितले तर आम्ही 15 तारखेला आत्मदहन निश्चितपणे करणार. 15 तारखेला भारत स्वातंत्र्याचा हे आहे, तर ही टोकाची भूमिका घेण्यासाठी कुणी भाग पाडलं? नाही, आम्हाला कुणी भाग नाही पाडलं सर. संगीता राठोड जर समजा आमच्या बदल्यामध्ये त्यांनी जर आमच्यासारखा निर्णय दिला असता किंवा आमची रजिस्ट्री कॅन्सल करायची असती त्यांनी तर आम्ही अपीलमध्ये गेलो असतो.
संगीता राठोड ह्या जाणून बुजून आता त्यांचं आणि समोरच्या पार्टीचं काय झालं संगनमत आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्याशी काहीतरी काळबेरं झालेले आहे हे एवढं लक्षात येते. अन्यथा त्यांनी आमची रजिस्ट्री कॅन्सल करून त्यांच्या फेर करा म्हणावं, त्यांना कुळामध्ये द्या म्हणावं जमीन जमा असेल तर. ठीक आहे सर, तुमचं नाव सांगा. माझं नाव गौतम जक्कोजी सोनकांबळे आणि कृष्णा अंबादास राठोड. माझं नाव आम्ही दोघांनी मिळून जे आहे ते उपोषणाला बसलेले आहे. मी याचा मानलेला भाऊ आहे, मानसपुत्र आहे.